हाय, गुड मॉर्निंग. सो तिकीट नाही मिळाल्यामुळे मला स्टे एक्सटेंड करायला लागलं आहे आणि मी परत आलो गोकर्णला. बट आता मला असं वाटतं की गोव्याला जायला पाहिजे होतं. 2 दिवस अजून एक्सटेंड होत आहे तर. सो मी आता आलो आहे शिवा केव. गाडी इथपर्यंत येते बट खूप खराब रस्ता आहे. तर जो मेन गोकर्णा मंदिर आहे, ते जे शिव मंदिर आहे त्याच्या बाजूलाच राईट हँड साईडला एक गणपती मंदिर आहे. तर गणपती मंदिराच्या पण राईट हँड साईडला एक गल्ली आहे, तिथून फर्स्ट राईट घ्यायचं आणि सरळ यायचं. वरती आहे चढण, सरळ यायचं. तिथेच हॉस्टेल वगैरे लागेल, तिथूनच सरळ पुढे. ओके, तर आयदर विचारत विचारत या ऑर एल्स मी तर आता गाईड केलंच आहे. सो हे लक्षात ठेवून येऊ शकता. आणि इथून पुढे 50 मीटर्सवरच आहे. ओके, सो तिथे पोचल्यावर मी दाखवतो तुम्हाला बाकी. सो तिथून मी आलो चालत. 50 मीटर्सच आहे ते. तिथे खाली रोड दिसतोय, तिथून हे असं कव सारखं दिसेल. सरळ सरळ नका जाऊ. हा इथूनच असं थोडा पायवाट सारखा दिसतो, पण एवढा क्लिअरली विजिबल नाही ती पायवाट. सो इथून खाली ते केव आहे, आता तिथे जातोय. आमच्या आधी पण आलेत लोक, तुम्ही पण या. पण आहे ना, असं हे प्लॅस्टिक तिथे टाकू नका फक्त बॉटल्स. सो साहजिक आहे, शिव मंदिर आहे आतमध्ये, तर चप्पल तर काढूनच जावे लागेल ना. सो डार्क आहे आत. मी लाईट चालू करतो, आत जाऊन दाखवतो काय ते. एवढं कॅमेऱ्यामध्ये दिसतंय तेवढं मला पण नाही दिसत आहे क्लिअर. डार्कच आहे भरपूर. मी इथे आलेलो केव्सला की मी फोटो काढेन, व्लॉग बनवेन. व्लॉग तर बनवला, बट तिथे आत व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की 2 फॉरेनर बसलेले मेडिटेट करायला. तर माझं पण होतं की चांगली प्लेस आहे, लाईक गर्दी नाही आहे, मंदिर सारखं पटपट चला 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 तसं नाही आहे. सो म्हणून मी पण बसलो. माझ्या मागे 1-2 जण अजून होते, ते पण बसले. काय प्लेस आहे यार. काय लोक फक्त फोटो काढायला येतात इथे. शिट, 10 मिनिटं मेडिटेट करून बघा तिकडे. इतकी ऑसम प्लेस आहे, इतके भारी व्हायब्रेशन्स आहेत ना. टू गुड, टू गुड. मंदिरमध्ये जे व्हायब्रेशन्स फील होतात ना, ते थोडे वेगळे काइंड ऑफ असतात, पण इकडचे इतके ऑसम होते ना. मी 10-15 मिनिटं बसलो असेल मुश्किलनी, मला माहित नाही, मी टाइम बघून नाही बसलेलो. इतकं बरं वाटतंय ना मला, खूपच जास्त बरं वाटतंय. तर मी निघालो. माझ्या किती वेळ आधी ते फॉरेनर्स आलेले मला माहित नाही, अजून किती वेळ बसतील माहित नाही. मला पॉसिबल असेल मी परत येऊन जाईन. खूपच मजा आली मला. एवढा मस्त प्लेस आहे, इतके मस्त व्हायब्रेशन्स, एवढी भारी वाईब आहे ना तिथे सराउंडेड, की जर तुम्ही येताय नाही गोकर्णाला आलात तर शुअरली ही प्लेस तुम्ही नक्की विजिट करा. सेकंडली, फक्त फोटो काढायच्या हिशोबाने येऊ नका प्लीज. तुम्ही मेडिटेट करत असाल नसाल फरक नाही पडत, तुम्ही 10 मिनिटं फक्त शांत डोळे मिटून बसलात जरी ना, तुम्हाला शुअरली एक
थोडा चांगला एक्सपिरियन्स येईल. तर आता मी इथे बघतोय ती जागा जिथून ती सनलाईट आत जाते. ओके, तर ती कुठे आहे ते मी बघतोय. सो हा तो स्पॉट आहे. इथे ना सर्कल पण केलं त्यांनी, दिसत नसेल व्हाईट मार्करने, जिथून सनलाईट आत जाते त्या केव्ह मध्ये. मी ट्राय करतो दाखवायला. दिसणार तर नाही, सनलाईट दिसते, हे शॅडो. तर मला इथून दिसतंय हरिओम वगैरे लिहिलेलं. सो मी कुडले बीचला आलोय. थोडं ट्रॅक सारखं आहे, पण नाईस प्लेस, ॲक्च्युली नाईस प्लेस. भाई बीच साइड रूम घ्यायची इच्छा नाही आता. वॉट अ व्ह्यू, खूपच सही आहे. काय व्ह्यू आहे, नाईस, टू गुड.